मी सर्व हो सर. अप्रतिम मीडियाच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि हो. आपल्याला अप्रतिम गप्पा आपल्याला मारायच्या. येस. अप्रतिम. मनापासून धन्यवाद हा की तुम्ही हा उपक्रम हाती घेतलाय. हा. ऑलरेडी कार्य मोठे आणि माझा खारीचा वाटा त्यामध्ये नाही नाही, मला द्यायला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. हे पण खार खार ही फार चपळ असते बरं का. तिला ओके. सगळ्यांच्या भावना ताबडतोब समजतात. हो. बरं, आता हे आपण एक आपल्याला मोकळी ढाकळी चर्चा करायची. गप्पा मारायच्या म्हटलं की ते मारणं तसं नकोय आपल्याला काय. हो 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 हो. आपल्याला एक छान अशी चर्चा करायची, कारण सध्या काय की हो. आता सगळे मुली असतील, पालक असतील, सगळेच कॉर्पोरेट लीडर असतील आणि विशेषतः आपले राजकारणी असतील, सगळेजण जरा वेगळ्या स्ट्रेस मध्ये आहेत. आता की कोविडचा झटका सगळ्यांना बसलेला आहे आणि फक्त मुलींची बॅच बाहेर पडणार नाही कोविड बॅच म्हणून. तर हे जे सरकारला, समाजाला, सगळ्याच क्षेत्राला ते आव्हान ठरलेले आणि मला असं वाटलं की आता आपण किशन वतनींकडून काहीतरी भावनिक बुद्ध्यांक, स्ट्रेस मॅनेजमेंट. आता हल्ली काय झालंय सर की आता रिलॅक्स व्हायचं, मग तुम्ही 2 वेळाला मेडिटेशन करा, कुठल्या ऑनलाईन सांगितलं जातं, कुठे अध्यात्माचे क्लासेस आता भरभराटीला खूप आलेले आहेत आणि सायंटिफिकली आपण ज्या वेळेला असं सांगितलं जातं की तुम्ही एखाद्या सायंटिस्टकडे जा काय, तर ते फार कमीपणाचं समजलं जातं आणि तशी दुर्मिळ म्हणजे तशी संख्या पण आपल्याकडं फार कमी आहे त्या मानसोपचार सायकोलॉजिस्ट. सायकोलॉजी. या सगळ्या वातावरणामध्ये मला फार इंटरेस्ट वाटला एकदम, कारण की आपण अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय, परंतु तुम्ही स्पेशली या EQ साठी वाहून घेतलेलं आहे स्वतःला काय. आता मला सांगा की गेल्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही कसे वाहत आला याच्यामध्ये, EQ मध्ये तुम्हाला काय अनुभव आले काय. तुम्हाला विचित्रही लोक भेटले असतील, विक्षिप्त भेटले काय, आणि खूप वर्तनी किंवा तुमच्यासारखे सतत हसतमुख असणारे, एक कॉन्फिडंट असणारे असे लोक भेटले. तर थोडेसे मला काही अनुभव सांगा तुमचे. हो सर, मी ह्या विषयाकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे मी मुळात इंजिनियर आहे ना, आणि 24 वर्ष इंडस्ट्रीत काम केलेलं आहे आणि चांगल्या सिनियर पोझिशन्स वरती, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, CEO, चांगल्या पोझिशन्स वरती काम करायला मिळालं. आणि ह्या पिरियडमध्ये काही गोष्टी फार प्रकर्षाने मला जाणवत होत्या. एक, ज्या गोष्टीसाठी आपण इतकी जिद्दोजहद करतो, मारामाऱ्या करतो, मार्क्स आपल्या मुलांचे है ना, टॉपर, चांगले मार्क्स यायला पाहिजे, गुणवत्ता यादीत यायला पाहिजे, 95% मार्क पाहिजेत, हा जो अट्टहास असतो आपला, तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये, माझाच नाही सगळ्यांचाच अनुभव असतो हा, की आपण पाहतो की फार हुशार असलेली मुलं, अकॅडमिकली ब्रिलियंट असलेली मुलं ही काय आयुष्यात फार सक्सेसफुल होताना दिसत नाहीत. खरं परफॉर्मन्सची जेव्हा वेळ येते, जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन असते, तेव्हा पुढे जाणारी मंडळी ही दुसरीच कोणीतरी असतात, नक्की हे अकॅडमिकली ब्रिलियंट असतात. आणि हा फार इंटरेस्टिंग गोष्ट होती की म्हणजे ज्या गोष्टीला आपण इतकं महत्व देतोय, तिचं महत्व सक्सेसमध्ये कमी कसं काय दिसतंय, हा एक मोठा प्रश्न मोठं होतं माझ्यासमोर. दुसरं एक नक्कीच होतं की आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स, आम्ही कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळं भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम्स करायची, नॅशनली इंटरनॅशनली योग आला आणि प्रोग्राम्स खूप चांगले असतात, ट्रेनर खूप छान बोलतात, सगळेच ट्रेनर चांगले बोलतात, एक जोश असतो, बोलण्याची कला असते आणि आपल्याला छान वाटतं ते, आणि तो विषय आवडतो. पण गंमत अशी होते की नंतर आल्यानंतर 8-10 दिवसात, 15 दिवसात, महिन्याभरात त्याचा ट्रॉमा पूर्ण उतरून जातो आपला, आणि आपण परत येरे माझ्या मागेल्याचं मराठीत म्हणतोय आपण, की हे नोईंग किंवा ज्ञान माहिती तर असतं आपल्याला, पण ते कृतीमध्ये आणता येत नाही. हा फार दुसरा मोठा गोष्ट होती, जी ऑब्झर्वेशन होतं म्हणून आपलं. आणि मग आपण एवढं ट्रेनिंग देतो, ते सगळं ऑलमोस्ट, म्हणजे त्यातलं इफेक्टिव्हनेस त्याचा किती असतो, हा फार मोठा क्वेश्चन मार्क सगळ्यांसमोरच असतो. त्यामुळे मग हे नोईंग, ज्ञान, हे कृतीमध्ये का जात नाही बाबा, का उतरवता येत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी अवस्था सगळ्यांचीच का होते है ना. मोठमोठे मोटिवेशनल ट्रेनर आजकाल तर खूप चाललंय सर, फेसबुकवर आणि इकडे तिकडे पाहतो मी, करोडपती बना, 2 महिन्यामध्ये करोडपती बनवा, बिझनेस 100 टाइम्स ग्रो करा. हे सांगणाऱ्याचा बिझनेस स्वतःला का ग्रो करता येत नाही, हा मोठा प्रश्न असतो.
तर हे हे सगळं ऑब्झर्वेशन्स होते. आणि ह्या प्रश्नांची उकल करत असताना, शोधत असताना मला एक विषय मिळाला, तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आणि ह्या सगळ्यांच्या मागे आपली भावनिक बुद्धिमत्ता ही प्रकर्षाने काम करत असते, रादर डॉमिनन्स असतो. म्हणजे ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते ते सक्सेसफुल होतात. म्हणजे 90% यशस्वी लोकांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही प्रॉमिनंट क्वालिटी असते. आणि त्यातल्या 70% लोकांमध्ये IQ म्हणजे बुद्धिमत्ता, ज्याला आपण खूप महत्व देत होतो किंवा आहोत आता अजूनही भारतामध्ये, त्याचं ते फक्त 70% लोकांचं ऍव्हरेज असते. म्हणजे किती विचित्र आहे बघा ना. म्हणजे ज्या गोष्टीला आपण महत्व देतो, एवढं सगळं मार्क्स, एज्युकेशन सिस्टम ज्याच्या भोवती फिरते, IQच्या भोवती, तिचं कॉन्ट्रीब्युशनच यशामध्ये खूप कमी आहे. आणि जी जी गोष्ट आपल्याला माहितच नाही, तिचं कॉन्ट्रीब्युशन सक्सेसमध्ये खूप जास्त आहे. आणि मग त्या विषयाची खूप मला आवड निर्माण झाली आणि त्या विषयाकडे मी वळलो. भारतामध्ये कोणी फारसं तेव्हा प्रॅक्टिस करत नव्हतं, हा कॉन्सेप्ट माहित नव्हता लोकांना. मग अमेरिकेच्या एका इन्स्टिट्यूट बरोबर मी असोसिएट झालो आणि नोकरी सोडून, म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची नोकरी सोडून मी ह्या विषयामध्ये डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या संस्थेबरोबर. आणि मागच्या 9 वर्षापासून एक्सक्लुझिव्ह भावनिक बुद्धिमत्तामध्ये प्रॅक्टिस करतो मी. मग स्टुडंट्स असतील, युथ असतील किंवा इंडिव्हिज्युअल प्रोफेशनल्स असतील, कॉर्पोरेट्स असतील, सगळ्यांसाठी सगळ्या विषयावरचे पण भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित असे प्रोग्राम्स मी डिझाईन केलेले आहेत आणि ते करत असतो. आतापर्यंत जवळपास 28,000 प्लस लोकांना मी भारताच्या बाहेर या विषयावर ट्रेनिंग दिलं आणि फक्त त्याच विषयात काम करतो, जसं तुम्ही सांगितलं तसं. अरे वा. म्हणजे हे भावनेचं जे मेकॅनिझम आहे काय, म्हणजे तुम्ही मुळात मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि भावनेपासून तर जगामध्ये काय पूर्ण अवघ्या अंतराळामध्ये आलिप्त नाहीये, त्याच्याशी संबंध आहे. तर हे जे तुम्ही 28,000 30,000च्या काही लोकांना तुम्ही ट्रेन केलं, त्यांना सांगितलं, तर मला काही असे, म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला एक सांगितलं की लोक ऐकतात नंतर विसरतात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, हे असं सगळं होतं. आणि काही लोकांमध्ये ती क्रांती सुद्धा ते घडवतात चांगल्या अर्थाने. हे स्वतःच करिअर घडवतात, त्यांचे स्वभाव बदलतात काय. अगदी नवरा बायकोचे भांडण असतील तर ते मिटतात काय. कॉर्पोरेट लीडर प्रगती करतात. म्हणजे सगळ्यांनाच ते गरजेचं झालेलं इमोशनल. तर असे काही मला एखादे 2 उदाहरणं सांगा अगदी थोडक्यामध्ये, की जो तुमच्या ट्रेनिंग मुळे घडलाय आणि तुमच्या ट्रेनिंग मध्ये बिघडला असं नाही म्हणता येईल, परंतु तो आहे तसंच राहिला. म्हणजे असं प्रमाण किती आहे साधारण? युजली म्हणजे 100% लोकांमध्ये म्हणण्यापेक्षा 85 ते 90% लोकांमध्ये 12% पर्यंत, 8 ते 12% बदल होतो हा प्रोग्राम माझा केल्यानंतर. हे म्हणजे हे रिसर्च मध्ये प्रूव्ह झालेले फिगर्स आहेत आणि हा प्रोग्रामच तशा पद्धतीने डिझाईन केलेला असतं. आता 12% किंवा 8% म्हणल्यावर असं आपल्याला कमी वाटतं है ना आकडे, कारण आजकाल सगळं डबल टिबल 500 पट वगैरेचीच भाषा चालते. पण तर अगदी फॅक्ट अशी असते की कुणीही आपला स्वभाव किती बदलू शकतो, म्हणजे शिकून 8 ते 12% इमिडिएटली बदलू शकतो. काही काही लोक असतात एक्सेप्शनली 20% पर्यंत बदलतात. जसं खूप महत्वाची गोष्ट असते की इमोशन मॅनेजमेंट आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे माझे 2 हे फार आवडते विषय आहेत असं म्हणूयात आपण. कारण भावनिक काय म्हणता येईल, आवर घालता येणे, आपल्या आनंद असेल, राग असेल, दुःख असेल, भीती असेल, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे सध्या आपल्या समोरच्या आणि तरुणांसमोरचा तर आहेच आहे. आणि केवळ ते येत नाही म्हणून हे सगळं बाहेर जे बघतोय आपण, सगळं केव्हाच चाललंय ना, ते त्याचंच कारण आहे की कुठेतरी आपल्याला आपली इमोशन्स चॅनलाइज करता येत नाही. तर खूप अशी मुलं असतात ज्यांनी हे टेक्निक शिकल्यानंतर बऱ्यापैकी कूल डाऊन होतात आणि त्यांचे पॅरेंट्स मला येऊन सांगतात की सर तुमचा प्रोग्राम केला आणि आमच्या मुलांमध्ये अंतर्बाह्य बदल झाला. आणि पुढं पुढं तर असं होतं, म्हणजे तरुणांच्या बाबतीत बोलतोय मी, मुलांच्या बाबतीत, ही मुलं कुणी परदेशात गेली आहेत, आणखी बाहेर कुठे गेली आहेत, तर ते मुलं आई वडिलांपेक्षा माझ्याशी कनेक्टेड आहेत सर. ते सांगताना मला खूप आनंद होतो आणि तो पहिला फोन मला करतात. जसं एक मुलगा आपला प्रोग्राम केल्यानंतर इमोशनल इंटेलिजन्सचा अख्खा मोठा प्रोग्राम केला त्यांनी आणि MS करत होता तो, MS साठी ट्राय करत होता. नंतर नंबर लागला, US मध्ये गेला आणि तिथे US मध्ये वेगवेगळे मान्यवर येतात आणि तिथं युनिव्हर्सिटी त्यांना लेक्चर्स देत असतात. सगळीकडे आजकाल ते असतं. तर तिथं गुगलसाठी जे रिक्रुटमेंट करतात, त्या कंपनीचे CEO आले होते त्यांच्याशी बोलायला, लेक्चर डिलिव्हर करायला. आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या काही वर्षात गुगल आम्ही तुमच्या IQला 5% महत्व देणार, खूप कमी महत्व देणार. आम्हाला नापास झालेली मुलं सुद्धा चालतील, आम्हाला अकॅडमिकली ब्रिलियंट मुलं नको आहेत. रादर जे मुलं फेल होऊन परत उभारलंय ना, ते
फेल्युअर पचवता आलंय अशा मुलांना आम्ही प्रेफरन्स देणार आहेत. आणि बोलतात त्यांनी पुढे इमोशनल इंटेलिजन्सचा विषय पूर्ण व्यवस्थित कशा पद्धतीने उपयोगाला येतो आणि तो त्यावरती आम्ही फोकस देणार आहोत असं जेव्हा सांगितलं तेव्हा तो प्रोग्राम संपल्याबरोबर त्यांनी मला फोन केला, रात्री मेसेज केला एवढ्या रात्री, की सर मला तुमच्याशी बोलायचंय. मला वाटलं काय आता बोलायचं असेल ह्याला, आता एवढ्या उशिरा कसं काय बोलणार. मग त्यांनी फोन केल्यानंतर मी म्हटलं कर. आम्ही बोललो. नंतर त्यांनी सांगितलं की सर आज मला खूप छान वाटतंय तुमचा प्रोग्राम करून. म्हटलं का, तर त्यांनी असं असं सांगितलं. आणि तिथं सगळ्या पूर्ण बॅचमध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा प्रोग्राम करणारा मीच होतो भारतातला, इकडून जाणाऱ्यापैकी. त्यामुळे मी म्हटलं तू बोलला का त्यांना. हो म्हणे सर. नंतर मी त्यांना बोललो आणि त्यांनी सांगितलं की भारतात कोण करतं ह्या विषयाचे प्रोग्राम. ही 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर इट्स अ अमेझिंग थिंग. आणि खरंच आता जगामध्ये सगळ्यांनीच, कॉर्पोरेट्सनी असतील, कंपन्यांनी असतील, मोठमोठे जे काही विजनरी आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भावनेला आपण जे दाबून टाकत होतो आजपर्यंत, इग्नोर करत होतो आणि विचार म्हणजेच आपल्याला असं वाटायचं की सबकुछ म्हणजे विचार. पण आता लक्षात आलंय की विचारांचं ठीक आहे महत्व थोडंफार आहे, पण भावनेचं महत्व फार जास्त आहे. कारण भावनेचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ना, आपण बोलूच आता, मी उलगडून दाखवेल तुम्हाला की किती महत्व आहे. त्यामुळे भावनेशी इंटिग्रेट करणं विचारांना हे फार महत्वाची गरज होऊन बसते. आणि ज्याला ते जमतं तो लाईफमध्ये पुढे जातो. आणि कॉर्पोरेट्समध्ये तर इतके 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 उदाहरणं असतील माझ्यासमोर की इंडिव्हिज्युअल एक्झिक्युटिव्हने किंवा सिनियर मॅनेजमेंटच्या कोणीतरी माझा प्रोग्राम केला, जे ओपन प्रोग्राम्स असतात, आणि नंतर ते त्यांच्या कंपन्यांसाठी, टॉप मॅनेजमेंटसाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स करतात. आणि अक्षरशः आम्ही असोसिएट होऊन जातो, म्हणजे पर्सनल टच होऊन जातो आमचं, की त्यांच्या कंपनीचे प्रॉब्लेम आता संपलेलं आहे ते सगळं आमचं, पण तरीही ते माझ्याशी कायम डिस्कस करतात की सर आता असं आहे, आमच्या ह्या एम्प्लॉईचं असं असं होतंय, काय करता येईल, किंवा त्याला तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल कोचिंगला आपण ऍडव्हान्स लेवलचा प्रोग्राम करायचा का. तर इट्स अमेझिंग. मला खूप छान वाटतं. असे अनेक अनुभव आहेत आणि दॅट इज, ते माझी पुंजी आहे असं मी म्हणेल. म्हणजे एवढी मोठी नोकरी सोडून जेव्हा मी ह्या विषयामध्ये. आता कसं आहे की आता ही पुंजी वाढण्याची गरज आहे अजून जास्त, कारण हे जेवढी तुम्ही वाढवाल तेवढी ती गरज आहे त्याची लोकांना. आता विशेषतः तुम्ही गुगलचं सांगितलं, त्या मुलाचं उदाहरण सांगितलं. आज आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे वर्क ऍट होम जे चालू आहे त्याच्यामुळं ज्या गोष्टी ज्या झाल्या, तर त्याच्यामुळे ह्या भावनिक तुमच्या इतक्या चढ उतार सुरू झालेले आहेत. माझ्या परिचयाचे बरेच जण आहेत, ते म्हणतात की आम्हाला आयटी सेक्टर सोडून द्यायचं आता, कारण ते लॅपटॉप उघडून बसा 18-18 तास, ते काय आमच्याच्यानी नाही. पैसे मिळतात पण ते काय की ते सगळं रक्त पितात आमचं कंपन्या. म्हणजे अशा पद्धतीने इतका वैताग असा निर्माण झालेला आहे. दुसरा तर आपण मुलं आणि म्हणजे युवकांविषयी जास्त बोलणार आहोत, तर त्यामुळे मी विचारतो की असं आता कसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच आहे, म्हणजे त्याच्यापासून कोणाची मुक्ती नाही. संघर्ष हेच जीवन आहे. तर ते कळायलाही फार अगदी शेवटी म्हणजे पांढरी दाढी व्हावं लागते त्यासाठी. तर आता ह्या मुलांसमोर आता इतके आव्हान आहेत, सगळे हे तुमच्या टॅलेंटचे आहेत. आता ते टॅलेंट अनेक प्रकारचं टॅलेंट आहे. तर त्याच्याकडे आता आहे की आपण आयटी किंवा इतर विचार करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हे सगळे आव्हानं म्हणजे पुढच्या आगामी, म्हणजे आता एका तज्ञाने असं सांगितलं की 65% जॉब आता जे आहेत तर त्याची गरजच उरणार नाही आगामी काळामध्ये, उरणार नाही. म्हणजे त्याचं स्वरूप सगळं बदललं जाणार आहे. 2035 पर्यंत 70% जॉब स्किल्स विल बी आउटडेटेड होणार. मग त्या परिस्थितीमध्ये काय, म्हणजे आतापासूनच काहीतरी मानसिकता बदलली पाहिजे, विचार बदलले पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदीच कसंही करून टेक्नो सॅव्हिस व्हा असंही त्याचा अर्थ नाही, परंतु काहीतरी म्हणजे जसं लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल सुद्धा विचार केला पाहिजे आता, कारण की कोरोनाने तेवढं तुम्हाला शिकवलेलं आहे. मला तुम्हाला याच्याकडून असं वळवायचं आहे की आपण नेहमी शहरी मुलांचा विचार करू. ग्रामीण भागामध्ये आज परिस्थिती काय, आज शेतकरी, आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून पीक अगदी काल परवा पुरामध्ये होऊन गेले, ही सगळी मानसिकता, सगळे संकट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, आणि त्या परिस्थितीत मुलांचे शिक्षण, आणि मग ते सगळं अर्ध राहतं. आज त्यांच्या समोर एक तर व्यसनाधीन झालेले, नैराश्य आलेले,
त्यांच्या मुलींच्या असो किंवा मुलांच्या असो ग्रामीण भागातल्या जमत नाही, त्यांना खूप अडचणी अशा चालू आहेत. आता सरकारच्या भरपूर योजना आहेत, समुपदेशन केंद्र आहे वगैरे, प्रमाणही कमी आहे. आणि तिथं जायला जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं लोकांना नको असतं की हा काय वेळ लागतं का बा आपल्याला, हा कशासाठी. तर मला ते तुम्ही त्याच्याबद्दल काय सुचू शकता, म्हणजे काय मार्ग निघू शकतो? खरं म्हणजे सर मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की हा इमोशनल इंटेलिजन्स विषय आहे ना, हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. रादर माझे जे मोठमोठे वर्कशॉप्स जे असतात त्यांची सुरुवातच मी अगदी तुम्ही जो पॉइंट काढला ना त्या पॉइंटनी सुरुवात करतो की फ्युचर काय असणार आहे. आत्ताचं ठीक आहे, पण आपण जसं भारत ह्या तरुणांचा देश आहे म्हणतो आपण, तर आपल्या समोर तरुणांसमोर काय चॅलेंजेस असणार आहेत. तर अगदी तुम्ही प्रिसाइजली सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि AI हे दोन जेव्हा इंट्रोड्यूस होतील तेव्हा जगातलं ज्ञान आहे ना ते फक्त 12 तासात डबल होणार आहे. ऑलरेडी ज्ञानवाढीचा वेग इतका प्रचंड आहे सध्या की जगातला जो डेटा आहे पूर्ण आतापर्यंत म्हणजे महाप्रचंड डेटा आहे, म्हणजे क्वांट्रिलियन, म्हणजे इतके कितीतरी खूप 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 जास्त आहे, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. आणि त्यातला मोर दॅन 80% डेटा हे मागच्या 2 वर्षात जमा झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या किती ज्ञानवाढीचा वेग वाढलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. जसं एक सिंपल उदाहरणच घेऊ ना आपण, की आता हे अँटीव्हायरस काढलं आपण, हे करोनाचं व्हायरसवरती लस काढली आपण, किती कमी वेळात काढली, कसं काय शक्य झालंय. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांनी ते पहिल्या 10-15 दिवसात, महिन्याभरातच ऑस्ट्रेलियन सायंटिस्टनी ते मॉडेल तयार केलं होतं लॅबोरेटरीमध्ये. आणि ते माझ्या वाचनात आलं होतं आणि मला इतकं छान वाटलं की असा जर उपयोग आपण करायला लागलो तर प्रत्येक गोष्ट म्हणजे अपसाइड डाऊन होणार आहे. म्हणजे बदल जो होणार आहे तो फार फास्ट होत जाणार आहे, कारण टेक्नॉलॉजी रोज बदलणार आहे. 12 तासात ज्ञान डबल होणार आहे. ह्याचा अर्थ काय की रोज सकाळी नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, आपल्याला ती शिकायची, अडॉप्ट करायची आपल्या मुलांना, आणि दिवसभर वापरायची, संध्याकाळी डिस्कार्ड करायची, कारण परवा कम्प्लीट नवीन टेक्नॉलॉजी आपलं दार ठोठावत असणार आहे. आणि हे फार महाभयानक आहे. म्हणजे आपल्या मुलांची जे स्किल सेट लागणार आहे आपल्याला, कशासाठी आपल्याला मुलांना तयार करायचं, तर ह्या परिस्थितीसाठी आपल्याला तयार करायचं. अमेरिकेमध्ये एक 7-8 महिन्यापूर्वी, कदाचित 1 वर्षापूर्वी, सगळे जे शैक्षणिक तज्ज्ञ आहेत त्यांची मोठी कॉन्फरन्स झाली होती. आणि त्याचं आउटकम म्हणजे त्यातनं जे सगळ्यांचं जे ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि त्यातनं त्यांचे जे कन्सर्न बाहेर आले ना, त्यातलं पहिलं सगळ्यात मोठं कन्सर्न होतं की आता नेक्स्ट जनरेशनला आपल्या ग्लोबली की काय एज्युकेशन द्यायचं, कशासाठी आपण त्यांना तयार करायचं. कारण ज्ञानवाढीचा वेग सगळ्यांनाच आता माहिती ह्या क्षेत्रातल्या लोकांना की हे कुठं जाणार आहे आणि कशा प्रकारचं इव्हॉल्व्ह होत जाणार आहे हे नोबडी नोज. मग अमुक एक विषयामध्ये तू तज्ज्ञ हो असं म्हणणं हे काहीच उपयोगाचं नाही, कारण त्या विषयामध्ये आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आपल्या कम्प्युटरला रोबोट्समध्ये असणार आहे. जसं आपण बघतो आजकाल की हार्टचं ऑपरेशन आहे, आता मी सायन्सचं स्टुडंट आहे पण कधीही मला असं ते बघायला मिळालं नाही, बेडूक सुद्धा मला कापून मिळालं नाही. आता आपण लाईव्ह बघू शकतो, म्हणजे युट्यूबवर अक्षरशः त्या सगळ्या गोष्टीत ऍट अ क्लिक, म्हणजे ज्ञान महाप्रचंड अवेलेबल आहे. मग तुम्हाला आहे ते ज्ञान घ्या, शिकत बसा. ह्यापेक्षा जे गोष्टींचं जे स्किल सेट आपल्याला लागणार आहे ते काय काय आहे, तर त्या परिस्थितीला अनुरूप स्वतःला ढाळून घेता आला पाहिजे. म्हणजे अडॉप्टिंग चेंज, म्हणजे बदल स्वीकार करणे, ही सगळ्यात की कॉम्पिटन्सी लागणार आहे आपल्याला. कारण तुम्ही म्हटल्यासारखं 70% जॉब स्किल्स 2035 मध्ये जर आउटडेटेड होणार असतील, जसं ड्रायव्हरलेस कार आल्या, ड्रायव्हरचं जॉब जाईल ना. असे अनेक उदाहरण देता येतील, आपल्याला वेळ कमी आहे, पण थोडक्यात असे सगळे जॉब. मी तुम्हाला थोडस मगाशी आता हे कसं आहे, आम्हाला पत्रकारांना कसं आहे, ग्रामीण शहरी असा त्याच्याकडे एक गरुड नजर टाकल्याशिवाय ती मुलाखत पूर्ण होत नाही. आणि हेतूच तो असतो की त्या तुमच्यासारख्या तज्ञांकडून काहीतरी सोल्युशन निघावं. जसं आता तुम्ही स्किल सेट जो शब्द वापरला, तर मी वेगळ्या अर्थाने म्हणतो की सोशल स्किल सेट ची गरज. एक्झॅक्टली. आज कसं आहे की एकीकडे आयडिओलॉजिकल वॉर आहे काय, हा जो तरुणाईचा सगळा जोश जो आहे त्याला आपल्या कामाला कसा येईल, म्हणजे देशाच्या सर्वोच्च पातळीपासून अगदी गावाच्या पातळीपर्यंत एक विचार केला की आपल्या गावात पोट्टे काट्टे जास्त आहेत, आपल्या देशामध्ये 65% हे 35च्या आतली लोकसंख्या आहे, म्हणजे तरुण देश आहे.
28 ते 29 आपलं हे सरासरी वय आहे भारताचं. मग या हो, हो. भारतामध्ये तुमची बेकारीची समस्या आहे, दारिद्र्याची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, काय अशा वेगवेगळे बेसिक जे प्रश्न आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात. आणि ज्या वेळेला मग सोशल जस्टिस म्हणजे सोशल जस्टिस पीस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हा जो तरुणाई जी आहे ग्रामीण भागात ती सगळी स्थलांतरित होती शहरी भागामध्ये. आता हे दृश्य आपल्याला म्हणजे जुनं आहे, काही नवीन नाही. ह्या लॉकडाऊनच्या किंवा ह्या गेल्या 3 वर्षामध्ये ते प्रमाण जास्त वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जिथं सहकार हा म्हणजे त्याला गैरव्यवहाराचा त्याला कलंक लागलेला आहे, राजकारणी आपापल्या पद्धतीने वापरून घेतात, पुन्हा आयडिओलॉजीचं वॉर आहेच आहे. म्हणजे इलेक्शन मध्ये जो जोश ते रस्त्यावर आणतात काय, जसं तुम्ही म्हटले ते 2 दिवस ऐकतात तुमचा कोर्स, तसं इकडे 2 दिवस ते गमजा घालतात कुठला तरी लाल हिरवा असतात आणि पुन्हा शांत होतात. पुन्हा व्यसन म्हणजे दारू असेल, चरस, म्हणजे गांजा, काय जे व्यसन आता शाहरुखच्या मुलासारखं एवढं मोठं कुणी करत नसेल, परंतु खूप पैसा धिंता वाढत चाललेली आहे. तर अशा वेळेला तुमच्या जसं आता तुम्ही सांगतात की भारतामध्ये खूप नगण्य म्हणजे तुमचं नाव इंटरनॅशनल लेवलला सुद्धा एका कॉर्पोरेट लिडरनी घेतलं. तर आज महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे मग यासाठी? असे तुमच्यासारखे लोक होणं, लोकांना सांगत राहणं हे कसं आहे? नाही, मला असं वाटतं की सर ह्या जसं आपण म्हटलं की ह्या पुढचे जे इश्यू आहेत आपल्या, तर आपल्याला काय की नुसतं पुस्तकी ज्ञान घेण्याचा उपयोग नाही. माझा पॉईंट तोच आहे, अगदी त्याला धरूनच बोलतोय मी की आपल्याला बदल स्वीकारणे, निर्णय क्षमता वाढवणे, आपली एंटरप्रेन्योरशिप म्हणजे आपल्यामध्ये उद्योजक आपल्याला तयार करावे लागतील. कारण सगळे जगातले इकॉनॉमिस्ट, गव्हर्नमेंट कोणतं येऊ द्या, एक जात सांगतात किंवा फ्युचर जे आहे पुढचे काही डेकेड्स आहेत ना आपल्या देशाचे, भारत देशाचे, आणि फॉर्च्युनेटली जेवढे जास्त प्रश्न आहेत ना तेवढी जास्त त्याला उत्तर शोधण्याची गरज आहे. मी नेहमी म्हणतो की जर आपल्यामध्ये एंटरप्रेन्योर जर आपण डेव्हलप केलं, सध्याच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण कारकून तयार करतो, सगळ्यांना माहितीये, कारण ते पद्धतच त्याची एक म्हणजे स्टेप बाय स्टेप कुठे क्रिएटिव्हिटीला वावणे वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. तर मी नेहमी तरुणांना ते सांगतो की जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढी ऑपॉर्च्युनिटी पण जास्त आहेत. तिथे थोडं वेगळा पर्स्पेक्टिव्ह जर ठेवला आपण, जसं जावेद हबीबचं उदाहरण देतो सर मी नेहमी प्रत्येकाला, की जावेद हबीबला इतकं आता केवढं श्रीमंत आहे, केवढं नाव आहे त्याचं चांगलं, काय केलं त्यांनी, तर कटिंगचा व्यवसाय त्याचा, आपल्याला माहिती आहे ना, सलून्स आहे त्याची, चेन आहे त्याची, आणि कटिंगचा व्यवसाय हा व्यवसाय सुद्धा म्हणत नव्हतो आपण. म्हणजे हे आपला मनाचा कोतेपणा होता की त्याला आपण बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कधी बघितलीच नाही, अजूनही बघितली नाही. पण त्यांनी काय केलं की 50% म्हणजे सगळ्याच पुरुषांना महिन्याला एकदा करावं लागतं कटिंग. मग त्यांनी ते युथला आवडतील, सगळ्यात जास्त युथ आहेत आपल्याकडे, मग युथला आवडतील असं इकडून तुरे तिकडून तुरे बटा असं काय 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 त्यांनी बिझनेस मॉडेल आहे त्याचं. ते म्हणजे चांगलं का वेगळं सोडून द्या सर, पण त्यांनी ते मॉडेल तयार केलं, युथ म्हणजे पॉप्युलर केलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून, आणि आज ही इज अ बिग सेलिब्रिटी. तो येतो तर मोठमोठ्या मॉलचं उद्घाटन करायला येतो, विमानाने फिरतो, जगभर त्याच्या फ्रँचायझीज आहेत. म्हणजे कोणताही बिझनेस लक्षात घ्या सर की फार छोटा बिझनेस ज्याला आपण आज छोटा म्हणतो, तो फक्त क्रिएटिव्हली जर केला पुढच्या काळामध्ये तर प्रचंड स्कोप येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांना जो आहे ना हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह जो की एज्युकेशन मध्ये डेव्हलप होत नाही, की आपल्याला आपले इमोशन्स वापरता आल्या पाहिजेत, आपल्याला निर्णय घेता आले पाहिजेत, आपल्याला रेझिलियन्स म्हणजे एखादा आघात झाला तर पटकन लवकर त्यातनं बाहेर आला पाहिजेत. हे सगळं भावनेचं मॅनेजमेंट आहे. आणि त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी पण जर सोबत आणली आपण तर फ्युचर आपल्या तरुणांना खूप मोठं आहे. मग त्याला आपल्या खेड्यातल्या तरुणांना शहरात जाण्याची गरज नाही, आणि एका ठिकाणी बसून तो असे अनेक मॉडेल ज्याला स्टार्टअप म्हणतो, आता थोडंसं आपल्याकडे ते चाललंय, हवा आहे, पण असे म्हणजे जेवढे वेस्टर्न जेवढे मोठे लोक बघू आपण, आताचे श्रीमंत लोक बघू, बिलियनर्स बघू, मोस्ट ऑफ देम म्हणजे बहुतेक त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या लहानपणी अगदी ॲव्हरेज लाईफ जगत होते. आणि आपल्यासारखीच परिस्थिती तिकडे जेव्हा 40-50 वर्षापूर्वी होती तेव्हा त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि आज ते जगामध्ये श्रीमंत होले किंवा सक्सेसफुल झालेले. मग तीच परिस्थिती पोषक वातावरण सध्या आपल्याकडे. फक्त आपल्याला आपल्या मुलांना की हे सगळं जे आहे ना उलगडून सांगावं लागेल की तुम्ही आहात तिथंच फक्त बिझनेस माइंडेड व्हा, है ना, एंटरप्रेन्योरशिप व्हा. मुळात आपण भावनिक खूप जास्त आहोत भारतीय लोक,
है ना. सगळं आपण आपण कोणाचं दूरचं कोणी व्यक्ती गेलं तर आपल्या डोळ्यात पाणी येतं, इतके आपण भावनिक आहोत. आणि ह्याचाच फायदा दुसरं कोणी घेत असेल तर त्यांना घेऊ द्यायचा नाही. स्वतःच्या उत्थानासाठी, अगदी अगदी अगदी, मी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे भावनिक बुद्धिमान व्हायचं. असं असं ते करू शकतो आपण. तुम्ही त्या जावेद कोणाचं उदाहरण दिलं हबीब, त्या जावेद हा, तर आता असे म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला असं सांगायचं की ग्रीन स्किल जे आपण म्हणतो की आता शेतीशी संबंधित म्हणजे उद्योग आहेत ते उद्योग, इतर छोटे काही उद्योग असतील त्याच्याकडे लक्ष वळवा. तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की अप्रतिम मीडियाने आपण काय करतोय की रुरल स्टार्टअप कॉम्पिटिशन घेतोय आपण. म्हणजे आता त्याची मोठी योजना आहे ती आपल्या आपण यथावकाश आपल्याला सांगेनच पाहिजे, तर याची खूप गरज आहे. हो ना. ह्या दृष्टीने आता त्याच्यामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टीत आता आपण ज्या वेळेला की दिशाभूल मुलांची दिशाभूल आहे काय, आता कसं आहे की ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, तो जर बेकार असेल तर तो ताबडतोब राजकारणात आपल्या साताऱ्याच्या उचलायला येऊन जात होतो. असं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये जर माइंडसेट स्किल सेट तुमच्यासारख्यांनी डेव्हलप केला तर त्याला काहीतरी मिळू शकतो. जे आई वडील तुमच्या क्लासेसला मुलांना पाठवू शकतात यांना काय असतं की याला किती टक्के मिळणार, टक्केवारी फार मोठं दुःख आहे. करेक्ट. आणि नेमका तुमचा विषय असं सांगतो की त्याला किती टक्के मिळाले याच्यापेक्षा तो कोणत्या धाटणीचा आहे, म्हणजे आयुष्यामध्ये तो जे काही काम निवडेल किंवा जे काही करिअर निवडेल आणि त्याच्यावर तो कसा टिकून राहील, म्हणजे पिचवर टिकणं महत्वाचं आहे काय, कसा टिकून राहील हे तुम्हाला सांगायचं असतं. तर मला एक सांगा की आपण साधारणतः हे याचं जर ह्या तुमच्या विषयाची जर चर्चा करायचं ठरलं तर आता चार्ल्स रॉबर्ट डार्विन आहे, पीटर सलोवे आहे, जॅक मेयर आहे, डॅनियल गोलमन आहे, हे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले किंवा आहेत अजून काम करतात त्याच्यात तुम्ही एक आहात काय, हे तुम्ही सगळे जे लोक इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल क्वोशंट हे जे काही सांगताय, तर ह्या प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये आता मुळात हे जे डार्विनच्या सिद्धांताशी संबंधित आहे काय, तर ह्या डॅनियल गोलमननी पण त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय फरक काय डार्विन आणि गोलमन मध्ये, म्हणजे काय कसं काय तो हे टप्पा सांगा. गोलमननी त्याला फार सायंटिफिक महत्व म्हणजे दिलं, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हा म्हणजे टर्म आहे ना, ही गोलमननी खरं म्हटलं तर खूप फेमस केली. आणि जसं मागच्या 50-60 वर्षात आपण ब्रेन मध्ये बघायला लागलो आणि न्यूरो सायन्स डेव्हलप झालं, त्याआधी आपल्याला भावना म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की काय भावना येतात जातात, विचार आपल्याला, कारण आपण विचार सेन्स करू शकतो ना, जाणीव म्हणजे विचारांचं काहीतरी आपल्याला कळतं की त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण विचारावर आधारित असं करायचो आणि विचारांना खूप महत्व द्यायचं. पण जसं हे न्यूरो सायन्स डेव्हलप झालं, ब्रेन मध्ये आपण बघायला लागलो आणि आपल्या लक्षात आलं की विचार म्हणजे काय, सायंटिफिकली किंवा सायकोलॉजिस्टच्या भाषेमध्ये विचार म्हणजे सेल्फ टॉक असतं, स्वतःशी जे आपण बोलतो ना, चबड लॉजिकल इलॉजिकल, त्याला काही अर्थ असो नसो, ते जे स्वतःची बोलणं असतं जे की व्हर्च्युअल असतं, खरं नसतं. त्यामुळे विचारांमध्ये ऊर्जा असते का, टेक्निकली स्पीकिंग नो, अजिबात नसते, कारण ते नुसतं स्वतःची बडबड असते. मग जे आपण म्हणतो ऊर्जा है ना, विचार बदला सगळं, ते विचार एक महत्वाचे आहेत, साधन आहे. पण खरी ऊर्जा जी असते ना, खरं ते आपल्या भावनेमध्ये असतं. जसं एखाद्याला राग आला, मुलीला सुद्धा ते 10 मुलांना भारी पडते. आई आपल्या मुलांसाठी किती कष्ट उचलते, कुठून येते एनर्जी तिच्यामध्ये एवढी, तर तिच्या भावनेमध्ये ऊर्जा असते. आणि हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह झालं मग नंतर मागच्या 50-60 वर्षामध्ये, की मग ब्रेनमध्ये एखादी गोष्ट सेन्स केल्यानंतर माहिती जाते, त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन होतं आणि ब्रेन काहीतरी केमिकल्स रिलीज करतो आणि ते ट्रिगर होऊन अख्ख्या शरीरामध्ये माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे भाव येतात, हातवारे होतात, धडधड होते, पायाला काहीतरी होतं, घाम सुटतो, त्याला आपण भावना म्हणतो. आणि त्याचबरोबर ऊर्जा सुद्धा रिलीज होते, ते जे काय असेल ते करण्यासाठी. तर खरं जे आहे ना, इमोशन्स आर रिअल. म्हणजे विचार खरे आहेत का, विचार खरे नाहीत, व्हर्च्युअल आहेत, ते मनातल्या मनात चालतात. पण तसं भावनेचं नसतं सर. भावनेला पंचेंद्रियाकडनं आलेलं ज्ञान
आतमध्ये गेल्यानंतर ब्रेन त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन करतं आणि ब्रेनच्या ज्ञानानुसार की जसं सापासारखं वाटलं आपल्याला तर पटकन आपण हात मागून घेतो, भीती वाटते आपल्याला. तर ही जी क्रिया झाली ना, हे ब्रेनला आपल्याला कळलं असं बुळबुळीत हात साप असू शकतो, तुला जीव वाचवायचा आहे, किती महत्वाचा मेसेज आहे. आणि पटकन ते ऑर्डर देतो, भीती नावाचं केमिकल रिलीज करतो ज्यामुळे भीती वाटते आपल्याला. आणि त्या भीतीमुळे आपण हात मागे घेतो, डोळे विस्फारून बघतो, आपल्याला बारीक बारीक ते कळतं त्यामध्ये काय आहे ते, आणि आपला जीव वाचतो. केवढं सुंदर मेकॅनिझम हे देवाने दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला मात्र त्याचं महत्व माहिती नव्हतं. आपल्याला वाटायचं भावना म्हणजे मला त्रास द्यायला आलेली गोष्ट आहे, भावना म्हणजे काहीतरी बाजूला दाबून टाकायची, प्रॅक्टिकल व्हायचंय, लॉजिकल व्हायचंय. हे काहीतरी आपल्या डोक्यात भरल्यामुळं आपण भावनेला दाबून टाकत होतो. पण थँक्स टू डॅनियल गोलमन, न्यूरोसायन्स, त्यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टीला सायंटिफिक स्वरूप दिलं. हे रिसर्च बेस असल्यामुळे आता आपल्याला नक्की माहितीये की सगळं जे ड्रायव्हिंग असतं मुळातच माणूस आहे ना, ह्युमन्स आर एक्सपेक्टेशन मशीन आपण म्हणतो, भावनेवरच आपण चालत असतो. आणि अगदी खरं आहे, कितीही म्हटलं म्हणजे जसं डिसिजन मेकिंगच्या बाबतीत बोलू आपण, की निर्णय घेताना आपल्याला खूप शिकवलं की भावना बाजूला ठेवा, प्रॅक्टिकल व्हा. पण मोस्ट लॉजिकल डिसिजन्स आर ऑल्सो टेकन बाय युअर इमोशन्स. म्हणजे निवडणं जे असतं ना, म्हणजे कितीही मोठा प्रोजेक्ट असेल पण त्यापैकी एक जेव्हा आपण निवडतो तेव्हा ते निवडणं हे भावनेनी काम केलेलं असतं. म्हणजे भावनेचं आपलं काम असतं की गुड, बॅड, राईट, रॉंग हे जे वर्गीकरण असतं ना, हे विचार करत नाही, हे भावनेचं काम आहे. म्हणजे आपल्याला छान वाटतं तेव्हा त्याला गुड म्हणतो आपण. तर हे भावनेचं काम असतं. त्यामुळे कितीही मी खूप विचार करून निर्णय घेतला म्हणजे तुम्ही भावनेचा वापर केलेला आहे. मग भावनेला दाबून ठेवून कसं चालेल? मग जे लोकांना हे इमोशन कळत नाहीत ना, ते लोक कन्फ्युजन मध्ये असतात सतत. हे करू का ते करू, ते करू का ते करू, ते करू का ते करू. म्हणजे शनिवारी पिक्चरला जायचंय का रविवारी पिक्चरला जायचंय, ह्याच्याबद्दल त्यांना 25 कारणं देता येतील, पण निवडता मात्र काही येणार नाही जर त्यांना इमोशनचा पंच येत नसेल तर. आणि ज्यांना आतमधला पंच कळतो इमोशनचा, त्यांना पटकन कळतं की हा हे पाहिजे मला. ते 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 जे काम आहे ना, ते भावनेचं काम आहे. कधी कधी चुकून आपण म्हणतो की सिक्स सेन्स आहे त्यांना, गट फिलिंग आहे, तर ते कुठेतरी आपल्या भावनेशीच निगडीत आहे. येस. आता हे बुद्धी, मन, मेंदू, बरं का, आणि आपण तो जो आत्मा म्हणतो तो आत्मा काय, या सगळ्यांचं एकमेकाशी जे खेळणं चालू असतं काय, खेळणं बस. ते त्या खेळण्यामधलं म्हणजे तुम्ही बुद्धीचं एक स्वतंत्र म्हणजे अस्तित्व ठेवताय ते, त्याला सोडून जे इतर आहे मानसिक दृष्ट्या विचार किंवा निर्माण होणाऱ्या भावना, म्हणजे गुरुने जे सांगितलं आहे की तुमच्या मेंदूमध्ये 7 कोटी सेल्स पेशी असतात, त्याच्यातला एका कोटीमध्ये तुमचं सगळ्या जगाचं ज्ञान मावू शकतं. असतील तेवढे तुमच्या एका कुठल्या तरी सेलमध्ये मावू शकतात. तरी ती मेंदूची सगळी ताकद आहे. आणि मग ती मेंदूचा वापर आपण किती टक्के करतो काय, तुमचे काही पाझर फुटतात वेगवेगळे. मग आता न्यूरोबिक्स म्हणतो किंवा जसं न्यूरोबिक्स काय प्रकार, म्हणजे तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? न्यूरोबिक्स माहित नाही हे न्यूरो का, भावना आणि मेंदू हे भावनिक व्यवस्थापन जे आहे काय आणि मेंदू, तर याच्याबद्दल अवगत कसं करता तुमच्या मुलांना किंवा जे येतात? मुळातच मेंदू जसं आता तुम्ही सांगितलं की हा एक म्हणजे गूढ मशीन आहे. म्हणजे काय असेल आपल्याला फार कमी कल्पना आहे. म्हणजे मोठमोठे शास्त्रज्ञांना माहित नाही तर मला तरी काय. पण एक आपल्याला माहिती की अंदाजे आपल्या ब्रेनमध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स असतात. प्रत्येक न्यूरॉनला 1000 ते 10,000 ब्रँचेस असतात. म्हणजे झाडाला जशी मुळाला मूळ असतात ना, तसं प्रत्येक न्यूरॉनला ते ब्रँचेस असतात. आणि ते न्यूरॉन्स एकमेकांमध्ये जाऊन टच होत नाहीत. असे जरी ते जाळं असेल तरी जाऊन एकमेकांच्या जवळ असे हे केलेले असतात, दोनांमध्ये गॅप असतो. म्हणजे टेक्निकली एक न्यूरॉन स्वतंत्र असतो, स्वतंत्र अस्तित्व प्रत्येक न्यूरॉनचं. आणि प्रत्येक न्यूरॉन हे एक म्हणजे स्वतः एक मेंदू असल्यासारखं आहे परत त्यामध्ये. आणि त्याच्या त्या 10,000 ब्रँचेस मधून तो सगळ्या आजूबाजूच्या जाळ्यामधून माहिती एक्स्ट्रॅक्ट करतो. आणि त्याला जे वाटलं किंवा त्याच्या जे जाळं असतं त्यांचं म्हणजे व्हिज्युअल जे आपण बघतो ते मागच्या साईडला व्हिज्युअल सेंटर आहे, तिथे सगळ्यांचे मिळून जे काही इंटेलिजन्स आहेत जाळं होऊन त्यातनं त्याचं काय मेकॅनिझम आहे, ते कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे. पण ते ठरवतात की समोर दिसणारं हलतंय असं म्हणजे साप आहे आणि त्यापासून धोका आहे. मग ते लगेच
मेंदूचा एक सेंट्रल मेंदूचा एक पार्ट आहे मिगडिला म्हणून. समजा डोळ्यांनी पण दिसतंय, स्मेल पण येतोय, आणखी काहीतरी आहे. तिन्ही चारही गोष्टींचं कॉम्बिनेशन आलं की आपल्याकडे स्मृती असते, मेमरी असते. त्या मेमरीशी कम्पेअर करून बघतात की असं आहे म्हणजे काय, तर ते पटकन म्हणजे क्षणार्धात ते म्हणजे भयंकर फास्ट स्पीडनं करतात, कारण मल्टिपल मध्ये काम करत असतो ब्रेन. आणि ते क्युम्युलेटिव्ह त्याला कळतं की नाही नाही नाही, हे म्हणजे काहीतरी जीवाला धोका आहे. म्हणजे आपला जो ब्रेनचा मिगडिला आहे त्याचा कॉन्स्टंट प्रश्न असतो युनिव्हर्स बाहेर, की जे समोर आलंय ते मला खाणार आहे का मी त्याला खाणार आहे. म्हणजे आपण जसं इव्हॉल्व्ह झालो ना, म्हणजे चतुष्पाद प्राण्यापासून म्हणजे माकडापासून माणूस जसं झालोय, तेव्हापासून आपल्यामध्ये ही प्रोसेस चालू होती. आणि कॉन्स्टंट आपल्या समोरचा प्रश्न असतो की ही परिस्थिती मला खाईल का मी त्याला खाणार आहे. जर काही पण थ्रेट असेल तर त्यानुसार म्हणजे भीती येणं, राग वाटणं, जे काय आहे ना, तर त्या परिस्थितीनुसार आपल्या ब्रेननी केलेल्या आकलनानुसार आपल्या शरीराला एक ऑर्डर द्यायची असते की असं कर, आणि ते तसं करायचं सांगणं मेकॅनिझम जे आहे ना, ते म्हणजे भावना असतात. इन्स्ट्रक्शन म्हणजे कोड लँग्वेज म्हणू आपण त्याला, कोडिंग. फक्त आता काय होतं की आपल्याला मात्र माहित नाही की भावना म्हणजे काहीतरी मेसेज आहे. आपण ती भावना भोगत बसतो. जसं साप चावून मरणाऱ्या लोकांचं उदाहरण घेऊ. भारतामध्ये 70% लोक बिनविषारी साप चावून मरतात. आणि का मरतात, तर फक्त भीतीनं मरतात की अरे बापरे साप चावला मी मरणार. तर ती इमोशन भोगत बसतो आपण. ऍक्च्युअली इमोशन का तयार झाली, तर तिला आपल्याला जागा करायचं असते. तिला आपल्याला सांगायचंय की बाबा रे धोका आहे, आता जपून राहा, लक्ष दे, इकडे तिकडे बघू नको, काहीतरी सापासारखं दिसतंय हा. तर हे सांगणं, हे काम असतं आपल्या ब्रेनचं. आणि ते किती सुंदर रीतीने करतं सर. बघा ना, जसे ब्रेनमध्ये केमिकल रिलीज झाले, समजा भीतीचे केमिकल, तर डोळ्यामध्ये जसे ते सगळ्या शरीरामध्ये येतात. आता शरीराला कामाला लावायचं ब्रेनला आपल्याला, मग ब्रेनने डिसिजन घेतलं, केमिकल रिलीज केले भीतीचे. मग ते जसं डोळ्यामध्ये आले, तर डोळ्यामध्ये जे 170 डिग्रीमध्ये आपलं व्हिजन असतं ना, ते 30 डिग्रीमध्ये क्रम्प होतं. आणि तेवढ्याच भागामध्ये एकदम फोकस्ड आपण बघू शकतो. थोडी थोडी हालचाल पण आपल्या लक्षात येते. आपल्या हार्टला इन्फॉर्मेशन येते की बाबा आता जास्त पंपिंग कर, फ्रीज फाईट फ्लाय, मारायचं किंवा पळून जायचंय, आता इमर्जन्सी येणार आहे. हातापायात वेगळे केमिकल, ऊर्जेचा फ्लो चालू होतो. ब्रेन मधले बाकीचे सगळे मेमरी सेंटर, ब्रेनला खूप एनर्जी लागत असते ना, ते सगळे शट करते. त्यावेळेस ब्रेनमध्ये आपल्याला काहीही आठवत नाही. ना आलिया भटचं आठवण येते, ना कुणाची आठवण येते, ना काहीच नाही. तिथं फक्त तो साप आहे, आणि सापाचे रिलेटेड मग माझं कोण मित्र कामाला येईल, कोणतं हॉस्पिटल जवळ आहे, कुणाला फोन करू, तेवढेच मेमरी सेंटर्स ऑन होतात. आणि हे सगळं जे घडून येतं ना, वरपासून खालीपर्यंत एका क्षणामध्ये, ते कशामुळे घडून येतं, तर त्या केमिकलच्या रिलीजमुळे, ज्याला आपण भावना म्हणतो. किती सुंदर आहे बघा सर. त्यामुळं जर ज्यांना भावनेचं सेन्स होतो, कळतं की मला भीती वाटायला लागली, तर ते लोक बरोबर लक्ष फोकस देतात. हा इथनं धोका आहे ना, मग तिकडं आपण बघतो, इकडे तिकडे बघतो, काय हालचाल करत नाही. मग एखादं काठी घेतो आपण आणि बघतो, अरे ते तर सुतळी आहे, दोरी आहे, खुश आहे. तर हे सगळं पुढचं इमोशनल इंटेलिजन्स झालं. म्हणजे ते आपण ज्ञान वापरलं, बुद्धीचा वापर केला. पण शरीराला जागा करायचं काम हे आपल्या भावनेने केलेलं, त्या ब्रेननी केलेलं आहे. ते मेकॅनिझम म्हणजे भावना आहे. तुमचं ऐकून मला एका योग शिक्षकाने एक किस्सा सांगितला होता की इंग्लंडमध्ये भारतीय आणि इंग्लंडचे काही तज्ञ गोळा झाले आणि त्यांचं टिप झालं कशावर, की शरीरात मन असते की मनामध्ये शरीर असतं. म्हटले की मनामध्ये शरीर आहे. ते म्हणे असं कसं काय, आम्ही सिद्ध करून दाखवतो. ते एक बळी द्यावा लागेल आम्हाला, मग तुमचा ज्याला फाशी शिक्षा झालेली असा व्यक्ती द्या आम्हाला. मग त्या व्यक्तीला ते दाखवतात की एरवी तुला मरायचंच आहे फाशी जाऊन, तर आमच्या प्रयोगामध्ये तुझं जीवदान करून टाक. मग तो जसं काही कायदेशीर पूर्तता होते, तर त्याच्याकडून त्याच्या समोर एक विषारी नाग काही उंदरांना आणि ते उंदर विषाने मारतात. ते म्हणजे तुला उद्या असं, मग ते दुसऱ्या दिवशी त्याला आणतात, सगळ्यांना त्याच्या डोळ्याला पट्टी बांधतात आणि त्याला माहिती असतं की आता साप चावणार, आपण असं मारणार. तर ते भारतीय काय करतात, ते सापाऐवजी एक टाचणी त्याला टोचतात, कानामध्ये विष निर्माण होऊन तो मरतो. खरंय, म्हणजे आता खोटं माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. हो, हा पर्टिक्युलर किस्सा खरा आहे का खोटा माहित नाही, पण एक फार महत्वाचं आहे सर, बिलीफ सिस्टम जी असते ना आपली, बिलीफ सिस्टम, ती फार महत्वाची असते. म्हणजे आपलं अंतर्बाह्य बदलून टाकते. त्यामुळं लोक आजकालचे म्हणजे अर्धवट शिक्षण झालेले म्हणाल मी, म्हणजे विठ्ठलाचं आपले एवढे लोक जातात ग्रामीण भागातले सगळेच जण विठ्ठलाचं दर्शन घ्यायला, तर त्यांना वाटतं की काय घेतात, काय करतात, त्यांना काय मिळतं. पण तसं नसतं. त्यांची जर बिलीफ सिस्टम असेल
की विठ्ठल माझं भलं करणार आहे किंवा त्याला भेटल्यामुळे माझं छान होणार आहे. तर ते तसं होतं. अनेक रिसर्च आहे, म्हणजे एक फार मोठे रिसर्च आहे, कॅन युअर माइंड हील युअर बॉडी नावाचं. त्यामध्ये तिने हे सिद्ध करून दाखवलंय की कसं आपण, जसं तुम्ही सांगितलं ना, त्यालाच धरून येते की कसं आपण स्वतःच बिलीफ सिस्टम आपली कसे केमिकल्स रिलीज करत असते आणि कसं आपण त्यानुसार ऑटोमॅटिकली होतं. जो आपली बिलीफ आहे, नुसतं विचार नाही, बिलीफ म्हणजे श्रद्धा, म्हणजे ज्याला जे खूप जास्त गाढ आपल्या त्याच्यावरती विश्वास आहे आपल्याला, आता हे जास्त डाऊट मान्यच केलं क्वांटम फिजिक्स, म्हणजे तुम्ही जे क्वांटम फिजिक्स सोडणार ते तुम्हाला येणार. मला हे ऐकायला आनंद वाटेल की ते लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा हे काय, म्हणजे कसं आहे, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचं म्हणजे ठीक आहे, म्हणजे तेवढं, पण त्यामध्ये माझं एक स्वतःची बिलीफ सिस्टम आहे सर, की म्हणजे श्रमाला, म्हणजे तुमच्या श्रमाला किंवा कर्माला म्हणजे देर इज नो सबस्टिट्यूट, म्हणजे ते करायलाच पाहिजे. आणि ते करून जर तुमचा ग्रोथ माइंडसेट असेल, चांगला पॉझिटिव्ह माइंडसेट असेल, तर मात्र तुम्हाला चांगले फळ त्याचे मिळणारच. म्हणजे तुम्ही नुसतंच देरेहारी पलंगावरी म्हणाल आणि काहीच करणार नाही, तर कितीही श्रद्धा असली तर काही होणार नाही. म्हणजे श्रद्धा पण पाहिजे आणि कर्म पण पाहिजे, हे दोन्हीची सांगड घातली तरच आपण जीवनामध्ये खूप चांगले यशस्वी होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न बाकी, म्हणजे फेल्युअर्स येतात किंवा आपण पाहिजे तेवढे यश मिळत नाही, तर ते सगळं पचवता आलं पाहिजे आणि ते करत करत पुढे जाता आलं पाहिजे, ज्याला आपण ग्रोथ माइंडसेट म्हणतो. तो जर डेव्हलप झाला, बिलीफ सिस्टम असेल तर तो डेव्हलप करणं सोपं होतं. म्हणजे आपली व्हॅल्यू सिस्टम जर चांगली असेल, ज्याला आपल्या भाषेत संस्कार म्हणतो आपण, की मुळातच मी म्हणजे चोरी करणं चांगलं नाहीये बाबा, किंवा चांगलं वागलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं, ही बिलीफ सिस्टम आहे. त्यामुळं आपण बघतो सर की समाजामध्ये एवढं वाईट चाललेलं आहे, सगळं भ्रष्टाचार चाललेला आहे. आता माझ्या ट्रेनिंग पिरियड, म्हणजे माझ्या नोकरीच्या काळामध्ये खूप संधी आल्या, तुम्हाला पण आल्या असतील, पण आपण असं कधी का केलं नाही? कारण आपल्या मनावरचे जे संस्कार आहेत ना, म्हणजे पैसे घेऊन काम झालं असतं, इझिली विन विन झालं असतं, पण ते आपण केलं नाही. त्यामुळे आज इतक्या ठामपणे आपण सगळ्या गोष्टी ते मांडू शकतो, समाजामध्ये आपलं स्टँडिंग आहे. करेक्ट, बोलू शकतो, बरोबर. हे सगळं जे येते ना ऊर्जा, ही सगळे बिलीफ सिस्टम मुळे येते सर आपल्या. आणि त्याचं अनन्यसाधारण, म्हणजे तो एक वेगळा विषय, आपण कधीतरी 1-1.5 तास त्यावरती बोलूया, बिलीफ सिस्टमवर. आता बिलीफ सिस्टम फार, तुम्ही डार्विन गोलमन यांचं सांगितलं, किंवा तुम्ही हे एक सायन्स आहे युक्यू. आता मला हे सांगा की आपले हिंदू, मुस्लिम, जे काही आपले भारतामधले जे त्याच्यामधले डार्विन गोलमन जे सांगितलेले, त्याच्यामधले आता कृष्णाने जी गीता सांगितली, त्याच्यात जे कर्माचं सांगितलं, करेक्ट, स्थिर प्रज्ञता सांगितली. बिहारी म्हटले, क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत मय, कर्तव्य पथवर. एक्झॅक्टली. जे कर्म आणि हे सगळं सांगितलं आता, त्याच्यावरून विचारावं वाटतं की तुम्हाला असं आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये तुम्हाला हे बुद्धिमत्ता म्हणणारे म्हणजे काय काय असे तुम्हाला उल्लेख आढळतात, किंवा काही संदेश, उपदेश संतांनी असे भरपूर, प्रत्येक संतांनी तर, म्हणजे मला जरी आता हे सायन्सच्या स्वरूपात मी सांगत असेल मी आता, आणि लोकांना आवडत असेल की डॅनियल गोलमन आणि हे बाकीचे नावं आपण म्हणतो, आणि लोकांना अरे वा काहीतरी सायन्स आहे असं वाटतं, पण हेच प्रिसाइजली आपल्या संतांनी सांगून ठेवलंय. तुकडोजी संत, आपले तुकडोजी महाराजांनी काय सांगितलंय? मनी नाही भाव, देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, भाव तिथे भक्ती. प्रत्येकच संतांनी भक्तीचं किंवा भावनेचं महत्व सांगितलंय. आणि हे सांगत असताना कर्म किती महत्वाचे, आणि कर्म करत असताना निष्काम कर्म, म्हणजे त्याला अटॅच होऊ नका. त्याच्या समजा फेल्युअर आलं तर ते माझं फेल्युअर नाहीये. म्हणजे आता अख्खं सोल पर्पज, आता जे आपण शिकवतो ना मुलांना, की त्रयस्थ नजरेने बघा. आता जेवढे मोटिवेशनल प्रोग्राम असतात, डिसिजन मेकिंग, त्यामुळे काय सांगतात आपल्याला? त्रयस्थ व्हा, काय चांगलं काय वाईट निवडता आलं पाहिजे, भावनेत वाहत जाऊ नका. पण हेच तर सांगितलंय आपल्या संतांनी आपल्या भगवद्गीतेत. पर सर फक्त हिंदू धर्मातच आहे असं नाहीये बरं का सर. अनेक म्हणजे जसं बौद्ध धर्मामध्ये, म्हणजे इतक्या सुंदर शिकवणी आहेत ना, म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणजे मला खूप छान वाटतं. हे सगळे एक प्रकारचे सायंटिस्टच आहेत, है ना. गौतम बुद्ध असतील, आपले हिंदू धर्मातले असतील, किंवा मुस्लिम धर्मामध्ये पण जी बेसिक जे मेडिटेशन ज्याला म्हणतो ना आपण, माइंडफुलनेस,
तीच प्रोसेस वेगवेगळ्या वेस्टर्न लावून त्याला त्यांच्या धर्माचं वेस्टर्न लावून कदाचित तेव्हा लोकांना धर्माची भाषा कळत असेल म्हणून कोरमध्ये जी प्रोसेस आहे ना ती तीच आहे ना. स्वतःच्या भावनेला मॅनेज कसं करायचं ह्याचेच टेक्निक्स त्यांनी शिकवलेले आहेत. मग ते मुस्लिम धर्माचं प्रमाण, बौद्ध धर्माप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे, ख्रिश्चनिटी प्रमाणे म्हणजे प्रत्येकामध्ये कोरमध्ये माइंडफुलनेस हा आहेच आहे त्यामध्ये. आणि काहीतरी करून आपल्या भावनेला आवर घालता आला पाहिजे, चांगलं करता आलं पाहिजे, कर्माला आपण चांगलं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि एक व्हॅल्यू सिस्टम, कारण व्हॅल्यू सिस्टम का गरजेची आहे, आपण समाजात राहतो ना. जर मी मला जे चांगलं आहे ते जर मी करायला लागलो तर होऊ शकतं की दुसऱ्यांसाठी ते वाईट असेल. आणि समाजासाठी जसं चोरी करणे, चोर म्हणायला लागला की माझं पोट भरायसाठी मी चोरी करतो, म्हणजे ह्या टाईपची उदाहरणं आजकाल आपण खूप बघतो. मग लोक त्याला जस्टिफाय करतात की त्याचं तो उपाशी मरणार आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, तो चोरी करणारच की. हे जस्टिफिकेशन जरी त्या इंडिव्हिज्युअल लेवलला ओके असेल तरी समाजासाठी ऍज अ होल, कारण आपण समाजात राहतो, ते चांगलं नाहीये. म्हणून व्हॅल्यू सिस्टम जे आहेत ना आपल्या वैयक्तिक आणि एक चांगला समाजाची निर्मितीसाठी आपल्याला खूप महत्वाचे असतात. आणि ते जेवढं पाळमुळं घट्ट रोवले जातील तेवढं आपण आपले संस्कार चांगले आहेत असं म्हणतो आपल्या बोलीभाषेत. येस. आता जाता जाता एक प्रश्न आहे. हो. एन्जॉईंग प्रेझेंट अँड एनलाइटिंग फॉर फ्युचर. करेक्ट. हे आता तुमचं जे सांगता तुम्ही काय तुमच्या माध्यमातून, तर त्या सेशन मध्ये तुमच्या तो किशन कोणत्या प्रकारची बासरी वाजवतो, हा जो भावनेचा सूर सांगणारे वेगळे किशन आहे, त्यांच्या साधारणतः त्या अकादमीचं त्या सेशनचं स्वरूप काय असतं हे सांगा. म्हणजे बेसिकली हे सगळं जे आहे ते जसं आपण म्हटलं प्रेझेंट मध्ये जगा, म्हणजे काय आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला काय म्हणतो, सेल्फ अवेअरनेस म्हणतो. की बाबा तुम्हाला स्वतःला 24 तास 12 महिने सतत काय इमोशन आहे मला आता हे कळलं पाहिजे. ते कुणाला कळतं सर, जे लोक मेडिटेशन करतात ना, जे माइंडफुलनेस करतात त्यांनाच कळतं. नाहीतर लोकांना म्हणजे अटॅक आला तरी कळत नाही की ते दुखतंय म्हणून त्यांचं. म्हणजे काय होतं की सेल्फ अवेअरनेस, आपल्या शरीरावरचा अवेअरनेस, आपल्या गेंड्याची कथडी झाली बऱ्याच जणांची, त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती आलेलं सेन्सेशन कळत नाही. गौतम बुद्धांनी सुद्धा सेन्सेशनच बघायला सांगितलं. म्हणजे सेल्फ अवेअरनेस, त्या मोमेंटला आपल्याला काय ट्रिगर येतात, म्हणजे काय भावना येतात, म्हणजे भावना म्हणजे केमिकल्स शरीरावर येणाऱ्या लहरी आहेत त्या जर आपल्याला पकडता आल्या तर ती ऊर्जा आहे, ते मेसेज आहे, आपल्याला एक प्रकारचे इनपुट्स आहेत. आणि ते घेऊन मग प्राप्त परिस्थितीनुसार माझ्यासाठी ते कसं वापरता येईल हे सगळं मस्त एक त्याचं छान गुच्छा तयार करतो. आणि शेवट जो होतो, तुम्ही फार आव्हानात्मक काम करता, म्हणजे त्या गेंड्याच्या कातडीला तुम्ही जाग करता जो माणूस आपल्याला. तर मला हे सांगायचे एक्सपेरिमेंट काय काय करता, म्हणजे स्वरूप काय असतं, दिवसभराची असते कार्यशाळा? एक दिवसाची एक असते, अगदी 1 तासाचा इंट्रोडक्टरी प्रोग्राम असतो जसं आपण बोलतो तसा. आणि मग त्यानंतर 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, आणि जे कॉर्पोरेट्सला करतो ना सर तो 2.5-3 महिन्याचा असतो. म्हणजे आठवड्यात म्हणजे टोटल 36 आवर्सचा तो प्रोग्राम असतो. 36 आवर्स म्हणजे रोज केलं तर 6-6-36 1 वीकचा अख्खा प्रोग्राम तो होऊ शकतो. असं ते प्रोग्राम, म्हणजे ज्यांना जसा वेळ असेल, ज्याला जेवढं घ्यायचंय तेवढं आपण ते प्रोग्राम नुसार देत असतो. कोविड मध्ये तर काही तुम्हाला असं सेमिनार रूम मध्ये वगैरे असं काही करता नसेल आले? पण ऑनलाईन खूप मला जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळाली सर मला. आता पहा ना, म्हणजे जी गोष्ट खूप अवघड होती माझ्यासाठी आधी, माझे ऑफलाईन प्रोग्राम करणे, समजा पुण्यात प्रोग्राम करायचा आता, तर मला 1 दिवस आधी यावं लागायचं, हॉटेलशी बोलणं करायला लागायचं, लवकर या, मग त्यांचं सगळं डिनर हे ते केवढं राडा असायचं माझ्यासाठी. ते 2-3 दिवस जायचे एक प्रोग्राम करायचं, म्हणजे फिजिकली मला ते सगळं मॉनिटर करावं लागायचं. सगळ्यांनी जरी केलं तर ते मला बघावंच लागायचं. आता तसं नाही ना, आता मी प्रोग्राम अनाऊन्स करतो लिटरली, म्हणजे दुबईमध्ये, इराक मधून, पाकिस्तान मधून, ऑस्ट्रेलिया मधून, अनेक कंट्रीज मधून पार्टिसिपेट केलेले आहेत आणि करतायत. आणि माझ्यासाठी ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एरवी कित्येक लोकांनी मला बोलूनही दाखवलं की सर तुमचा आम्हाला प्रोग्राम करायचा होता, पण तुम्ही कधी नागपूरला, म्हणजे त्या साईडला येत नाही, विदर्भात अकोल्यामध्ये प्रोग्राम नाही, आम्हाला काय पुणे मुंबईला येण्यात जमत नाही, पण आता त्या लोकांनी प्रोग्राम केला. तर मी म्हणतो ही जी परिस्थिती बदलली ना,
त्याचा पण फायदा मला जास्त करून घेता आला. आणि हेच आपल्याला करणं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स असं मला वाटतं. परिस्थिती काही असो, चित बी मेरी आणि पट बी मेरी, हे जर आपल्याला कन्वर्ट करता आलं तर दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे चांगल्या अर्थाने आपल्याला जिंकायचं आहे. चांगल्या अर्थाने चांगल्या. आता हे जी आपली ऑनलाईन मुलाखत आता हो सर. दिली आहे ती, पण माझं एक असं झालंय की मला चहा मिळाला नाही तुमच्याकडून. राईट राईट. आपण चहा भेटू बरं का तुमचं. नक्की भेटू. आणि आपण आता पुढच्या वेळेला पुढच्या पार्ट मध्ये ज्या वेळेला चर्चा करू तर त्या काही इम्प्लिमेंट आपण असे हे करू की जेणेकरून सगळ्यांना ते उपयोगाचे ठरतील. मग ते सगळे जसं निर्णय क्षमता अत्यंत महत्वाची आपल्या सगळ्यांसाठी, बरोबर, तर त्यातले काही पॉवरफुल टूल्स आपण देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही डिस्प्ले केला तो काय काही आता जसं मेंदूचं तुम्ही सांगितलं ते 30 डोळ्यापासून तो मेंदूमध्ये स्लम काय हे असतं, अशा काही तुम्ही स्लाइड वगैरे हे केल्या अजून प्रभावी होईल असं मला वाटतं. करता येईल. करूया. निश्चित भेटू आपण. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. मनापासून धन्यवाद. खूप मजा आली मला. आणि तुम्ही बरोबर त्या विषयाला चेहऱ्याची एकही रेषा अशी दाबून न ठेवता तुम्ही मस्त मोकळेपणाने बोललेला आहात. खूप खूप थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू.